काही लोकांनी तर आम्हाला असं सांगितलं की आमची म्हणजे वास घेण्याची क्षमता संपलेली आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट वास येत नाही. फक्त एकदा एक नजर माझ्या मागे असणाऱ्या एका डोंगरावर तुम्ही घातलात तर फार बरं होईल. पण हा डोंगर जो आहे तो मानव निर्मित कचऱ्याचा आहे. प्रकल्पात कोल्हापूर शहरातून 81 प्रभागातून संकलित केलेला सुमारे रोज 300 टन कचरा आणला जातो. 3891 प्रभाग 5 दुसरी फेरी ओके. पण तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर रोज एक भयंकर आव्हान असते. कचरा जेव्हा गाडीतून टिपिंग फ्लोअरवर येतो त्यावेळी तो ओला आणि सुका एकत्र मिक्स असतो. इथल्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हाताने तो घाण कचरा सॉर्ट करावा लागतो, जी अत्यंत वेदनादायी आणि कठीण प्रक्रिया आहे. नागरिकांना कोल्हापुरातून ज्यावेळी कचरा आपल्या घरातून बाहेर पडतोय त्यावेळेस कचरा त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड पर्यंत म्हणजे या प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना काही माहित नसते, फक्त ते देतात आणि रिकामे होतात. या ठिकाणी काम करत असताना लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतंय. तो कचरा लोकांनी ज्या अवस्थेमध्ये देतात ते लोक, तो कचरा सगळ्यात पहिला या ठिकाणी आम्हाला वर्गीकरण करावं लागतोय. तो कचरा पूर्णपणे सगळा वेगळा करावा लागतोय. आकडेवारी पाहिली तर परिस्थितीची भीषणता लक्षात येईल. जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा याची क्षमता दररोज 150 टन कचरा पेलण्याची होती. पण आज येथे दररोज तब्बल 250 ते 300 टन कचरा येतोय. दररोज 180 ते 200 कचरा टिपर्स आणि सुमारे 20 ट्रॅक्टर्स प्रत्येकी 2 ते 3 फेऱ्या मारून इथं कचरा खाली करतात. या संपूर्ण 36 एकराच्या विस्तीर्ण साम्राज्यात सुमारे 700 ते 800 भटके कुत्रे वावरत आहेत, जे तिथल्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा मोठा प्रश्न बनले. जवळपास 3 तास झालं आम्ही इथल्या गोष्टी कव्हर करतोय. इथले लोकांचा, इथल्या कर्मचाऱ्यांचा आणि इथल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या व्यथा सुद्धा मी ऐकल्यात. म्हणजे इथं वावरल्यामुळे, इथं काम केल्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार अशा भयंकर आजारांना सामोरं जावं लागतंय. काही लोकांनी तर आम्हाला असं सांगितलं की आमची म्हणजे वास घेण्याची क्षमता संपलेली आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट वास येत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टींना इथं काम करणाऱ्या लोकांना सामोरं जावं लागतंय. आपण बघतोय की ओला कचरा आणि सुका कचरा हे जरी आपण सॉर्टिंग करून दिलं एक जबाबदार नागरिक म्हणून, तर किती चांगला ह्या लोकांना त्याचा एक थोडीशी मदत होऊ शकते. या 36 एकरात एकूण 8 वेगवेगळे प्लांट्स आहेत, जे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात. पहिला प्लांट जो बायोमेडिकल वेस्ट प्लांट आहे, जिथे हॉस्पिटलचा घातक कचरा येतो आणि याचे कलेक्शन आणि डम्पिंग पूर्णपणे वेगळे असून हा कचरा प्रामुख्याने जाळला जातो. त्याच्यानंतर 36 MLT STP प्लांट जो सांडपाणी शुद्धीकरणाचे मोठे काम करतो, तसेच 4 MLT STP प्लांट तो सुद्धा सांडपाणी शुद्धीकरणाचे काम करतो. त्यानंतर 150 टन क्षमतेचा आणि 20 टनाचा नवीन बायोगॅस प्लांट इथे बसवण्यात आलेला आहे आणि 53 टन कंपोस्ट निर्मिती प्लांट सध्या बंद असून नवीन 20 MLT प्लांटचे काम सुरू आहे. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे लिचड प्लांट, जो कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालील जे दूषित पाणी जमा होते ते शुद्धीकरण करतो. यातून जो ओला कचरा निघतो तो 20 टनी आणि 30 टनी बायोगॅस प्लांटला दिला जातो. तिथं शेडर मशीनवर तो शेड करून बायोगॅस डायजेस्टरला फीड केला जातो आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या बायोमिथेशन गॅसद्वारे जनरेटर चालून वीज निर्मिती केली जाते, जी याच प्लांटसाठी वापरली जाते. तर दुसरीकडे सुका कचरा बुल कन्व्हेअर बेल्टवर टाकला जातो. तिथून प्लास्टिक मॅन्युअली वेगळे केले जाते आणि 50 MLT ड्रॉमेल स्क्रीनिंगद्वारे ऑर्गॅनिक आणि प्लास्टिक वेगळे होते. जे प्लास्टिक रिसायकल होणार नाही ते गोळा करून ट्रकद्वारे सिमेंट फॅक्टरीला RDF म्हणजेच इंधन म्हणून पाठवले जाते. झूम प्रकल्पावरचा हा ताण कमी करण्यासाठी पालिकेने पुईखडी आणि बापट कॅम्प येथे 15 टन क्षमतेचे
बायोगॅस प्लांट सुरू केले होते. पण दुर्दैवाने स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधामुळे हे प्लांट्स बंद करावे लागले आणि परिणामी तिथला कचरा सुद्धा शेवटी याच बावड्याच्या झूम प्रकल्पावर यायला लागला. विचार करा, 36 एकराची ही जमीन आणि हे प्लांट्स किती कचरा पेलणार. जर खताचा प्लांट आणि लिचड प्लांट वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर नक्कीच दिलासा मिळेल. नमस्कार, केके न्यूजच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या गोष्टी डिस्कव्हर करत असतो आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातल्या कसबा बावडा येथील झूम प्रकल्पावर. याचं कारण हेच आहे की आपण जो घरी कचरा बघतो किंवा कचऱ्याच्या गाड्या आपल्या इथून जातात त्याचं पुढं काय होतं, तर त्या गाड्या या झूम प्रकल्पावर येतात आणि त्याच्यानंतर त्याचं सॅग्रिगेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं विघटन, त्याची खत निर्मिती, त्याच्यामुळे होणारा त्रास, त्याच्यामुळे होणारा फायदा, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करत आहोत. पण चर्चा करण्यापूर्वी फक्त एकदा एक नजर माझ्या मागे असणाऱ्या एका डोंगरावर तुम्ही घातलात तर फार बरं होईल. पण हा डोंगर जो आहे तो मानव निर्मित कचऱ्याचा आहे आणि हा कचरा आणि ह्या कचऱ्याचा त्रास इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, इथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना कितपत आणि कशा पद्धतीनं होतोय, शिवाय ह्या कचऱ्याचं पुढे जाऊन काय होतंय हे सुद्धा आपण बघणार आहोत आपल्या केके न्यूजच्या माध्यमातून. आपल्यासोबत आहेच याच झूम प्रकल्पावर काम करणारे विवेक भोसले सर, जे इथं सुपरवायझर म्हणून काम करतात. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून इथे होणाऱ्या गोष्टींची माहिती. सर, किती वर्ष तुम्ही इथे काम करता? तरी साधारण गेले 5 ते 6 वर्षापासून, म्हणजे मी बदलीहून या ठिकाणी आल्यापासून मी काम करत आहे. आणि मी कोल्हापूर महानगरपालिकेचा पूर्वीपासूनच कर्मचारी आणि आत्ताच या काही दिवसापूर्वी या ठिकाणी कचरा प्रकल्पावरती या ठिकाणी काम करण्यासाठी बदली होऊन आलेलो आहे. कशा पद्धतीनं इथं प्रोसेस चालते कचरा विघटन, म्हणजे अगदी टिप्पर गाडी येण्यापासून त्याचं विघटन होण्यापर्यंत कशा पद्धतीनं काम चालतंय? जर एकंदरीत जर पाहिलं तर हा जो कचरा प्रकल्पाचा जो हा या ठिकाणी प्लांट आहे हा एकूण 36 एकर एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि याच्यामध्ये 7 ते 8 कंपनीच्या माध्यमातून कचऱ्याचं जे हे आहे ते काम या ठिकाणी चालतंय. तर कोल्हापुरातील 81 प्रभागामधून कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत ज्यांना आपण टिप्पर म्हणतोय, त्या टिप्पर गाडीतून सगळे जे कर्मचारी आहेत कचरा घेऊन या ठिकाणी पोहोचतात. आणि मग सुरुवातच अशी होते की कचऱ्याचं त्या आपण पहिल्यांदा वजन घेतोय आणि वजन घेतल्यानंतर तो कचरा ओला सुका आहे काय याची आम्ही खातरजमा करतोय. बरेचदा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की कोल्हापूरमधून येणारा जो बराच कचरा आहे, 80 ते 90% गाड्यांमधील जो कचरा आहे तो सेग्रिगेट करून येत नाही, त्याचं वर्गीकरण होत नाही, तो मिक्स स्वरूपात या ठिकाणी येतोय. म्हणून आमची देखील या ठिकाणी काम करत असताना अपेक्षा आहे की जर हा या ठिकाणचे जे वेगवेगळे जे प्रकल्प आहेत ते जर चांगल्या सुरळीतपणे जर चालायचे असतील, आपल्याला या ठिकाणचा जो कचरा आहे कमी करायचा असेल तर सिव्हिक सेन्स खूप महत्वाचा आहे. लोकांनी, नागरिकांनी जागरूकता दाखवली पाहिजे. त्यांनी कचरा देत असताना कर्मचाऱ्यांकडे कचरा हा वर्गीकरण करून दिला पाहिजे. जसा ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा असेल, असं वेगवेगळे जे वर्गीकरण महानगरपालिकेने नेमून दिलेलं आहे त्यांना, नागरिकांना, त्या पद्धतीने त्यांनी तो कचरा त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि कचरा घेत असताना जो कर्मचारी आहे महानगरपालिकेचा त्याची देखील ही जबाबदारी आहे की तो कचरा घेत असताना त्यानं सेग्रिगेट करून वर्गीकरण करूनच त्यानं तो घेतला पाहिजे. तसं जर केलं तर या ठिकाणी येणारा जो कचरा आहे तो कचरा वेगवेगळ्या प्रकल्पांना देता येईल आणि त्या प्रकल्पामध्ये गेल्यानंतर तो कचरा चांगल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावता येईल. या ठिकाणी बायोगॅसचा प्रकल्प देखील आहे. साधारण कोल्हापूरमध्ये 250 ते 300 टन, या ठिकाणी 250 ते 300 टन रोजचा सरासरी कचरा येतोय आणि या कचऱ्यातून मग आपण त्याचं वर्गीकरण कचऱ्याचं करून वेगवेगळ्या ठिकाणी तो कचरा आपण त्या लागेल तसा त्यांना आपण देतोय. तर या ठिकाणी बायोगॅसचा 20 TBT आणि 30 असा जो बायोगॅसचा प्लांट या ठिकाणी चालू आहे. तर तो प्लांट चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालण्यासाठी कचरा कोल्हापुरातून सेग्रिगेट करून, म्हणजेच थोडक्यात ओला कचरा हा वेगळ्या पद्धतीनंच आला पाहिजे, तरच तो प्लांट चांगल्या पद्धतीने चालेल. अन्यथा तो प्लांट साठी मग लोकांचं मनुष्यबळ वापरलं जाईल, तो वेगळा करावा लागेल, त्याच्यामध्ये वेळ वाया जाईल, श्रम वाया जाईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बऱ्याच गोष्टींमुळे मग कामाची जी क्षमता आहे ती या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते.
खरं बघितलं तर एखादी कचऱ्याची गाडी जरी आपल्या शेजारून गेली तरी आपल्याला भयंकर त्रास होतो. आणि आज इथे आल्यामुळं आम्हाला कळतंय की इथं काम करणाऱ्यांना किती त्रास होत असेल. तर सर जनरली इथं जे काम करणारे अनेक लोक आहेत, बरेच जण आहेत, तर त्या काम करणाऱ्या लोकांच्या प्रकृतीवर किंवा त्यांच्या म्हणजे काही आजारपण किंवा ह्या गोष्टी असा तुम्ही कधी ऐकल्यात किंवा अनुभवल्यात? या ठिकाणी काम करत असताना बऱ्याच समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतंय. कारण की पूर्ण जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी हवा आहे ती पूर्णपणे प्रदूषित झालेली हवा आहे. या ठिकाणी काम करत असताना बऱ्याच लोकांना, या ठिकाणी जे कर्मचारी असतील किंवा या ठिकाणी येणारे जे लोक आहेत, जे विजिटर्स आहेत, त्यांना देखील बरेच वेळा त्रास होतोय. कर्मचाऱ्यांना विशेषतः श्वसनाचे आजार होतात, बरेच वेळा स्किनचे आजार होतात, त्वचा रोग होतात त्यांना, बरेच वेळा डोळ्यांची रखरख होणे, डोकेदुखी होणे, असे बरेच आजार या ठिकाणी काम करत असताना आम्हाला या ठिकाणी सहन करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींमधून एक चांगला उपाय किंवा चांगला मार्ग निघावा यासाठी काय आवाहन कराल तुम्ही? आव्हान म्हटलं तर कोल्हापूरच्या नागरिकांसाठी आमचं एकच आव्हान आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी हे प्रथमतः तुमचे सेवक आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही तुमच्या सहकार्याच्या अपेक्षा करतोय की या ठिकाणी घनकचरा प्रकल्पावरती काम करत असताना कर्मचारी म्हणून आमची हीच अपेक्षा आहे की तुमचा कचरा तुम्ही वर्गीकरण करून व्यवस्थितरित्या तुम्ही लोकांकडे द्या, जेणेकरून तो कचरा या ठिकाणी आल्यावरती त्याचं वर्गीकरण करत असताना ज्या त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थितपणे देता येईल. आणि दुसरा विषय म्हणजे जो कचरा येत आहे त्या कचऱ्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा आम्ही या ठिकाणी बघतोय. बरेच वेळा घातक कचरा येतोय. लोक काचा किंवा खिळेमुळे वगैरे असे जे घातक स्वरूपाचे सुया वगैरे ह्या पद्धतीचे जे कचरा आहे ते देखील त्यामध्ये टाकतात. म्हणजे अवेअरनेस थोडा देखील नाही लोकांकडे. तर ह्या ठिकाणी काम करत असताना तो कचरा वेगळा करत असताना बरेच वेळा लोकांना त्या ठिकाणी हाताला लागते किंवा बरेच वेळा लोकांना काही गोष्टी त्या ठिकाणी समस्या बऱ्याच सहन कराव्या लागतात. म्हणून आमची हीच अपेक्षा आहे की कचरा वर्गीकरण करून कृपया करून तुम्ही द्या, जेणेकरून या ठिकाणी आल्यावरती तो कचरा योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावता येईल. आणि या ठिकाणी खरोखरच प्रथम तुम्ही या ठिकाणी आलाय याबद्दल खूप आम्हाला म्हणजे तुमचं अभिनंदन करावं वाटतंय आणि खूप कौतुक देखील वाटतंय. कारण की या ठिकाणचा जो वर्ग आहे तो खूप उपेक्षित आहे. या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही. समाज माध्यम असतील किंवा इतर जे काही माध्यम असतील ते या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन करतो महानगरपालिकेच्या वतीनं, आमच्या सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं की KK न्यूजच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पोहोचला. खूप खूप आभारी आहे आणि तुमचं सहकार्य आम्हाला असंच लाभत राहू दे अशी अपेक्षा करतो. आपण बघतोय की ओला कचरा आणि सुका कचरा हे जरी आपण सॉर्टिंग करून दिलं एक जबाबदार नागरिक म्हणून, तर किती चांगला ह्या लोकांना त्याचा एक थोडीशी मदत होऊ शकते. शासन, प्रशासन आणि जबाबदार नागरिक म्हणून एक चांगलं पाऊल उचलूया आणि हा जो प्रकल्प आहे, हे जे डम्पिंग ग्राउंड आहे, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करता येईल ह्याची जाणीव ठेवून आपण नक्कीच काहीतरी करूया ही अपेक्षा करते. KK न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले.